नमस्कार मित्रांनो. कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मृण्मयी गुंजाला म्हणत असते, गुंजा, इथे मी प्रोफेसर होण्यापेक्षा ना तिथे डोंगरवाडीतच राहायला हवं होतं ना, म्हणजे तुझ्यासारखा समजूतदारपणा माझ्यातही आला असता. तेव्हा आता गुंजा लगेच बोलते, मृण्मयी ताई, असं कधीही बोलू नका. माझ्यासारखी जिंदगी तुमच्या वाट्याला कधी बी येऊ नये. तेव्हा मृण्मयी म्हणते, काय झालं गुंजा? आणि तुला एक विचारू का? मला कबीरने सांगितले होते की कबीरने तुला त्या गावगुंडापासून वाचवून इथं आणलं. तो गावगुंड म्हणे तुझ्याबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करत होता. तुझ्या आईवडिलांनी त्या गावगुंडाला थांबवलं नाही का? तेव्हा लगेच गुंजाला आठवते की कबीरने गुद्याबरोबर लढाई करून गुंजाला वाचवलेलं असतं, नाहीतर त्या गुंजाला मिळून तिच्याबरोबर लग्न केलं असतं. तर आता गुंजाच्या डोळ्यात पाणी आलेले असते हे सर्व आठवल्यामुळे. लगेच मृण्मयी बोलते, गुंजा, सॉरी या, मला तुला रडवायचं नव्हतं, मी फक्त विचारत होते. तेव्हा लगेच गुंजा म्हणते, तुमचं बरोबर आहे मृण्मयीताई, माझ्या आईवडिलांनी का वाचवलं नाही, परंतु तुमच्यासारखं नाही आहे हो माझं. तुमचे वडील तुमच्यावरती खूप प्रेम करतात, परंतु माझा बा तर मी झाल्यापासून आम्हाला केव्हाच सोडून गेलाय. माझा बा आम्हाला सोडून कधीच मुंबईला पळून आलाय. लहानपणापासून मला माझ्या आईनेच वाढवलं. आता गुंजा रडायला लागते. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, गुंजा, रडू नको, तुझं दुःख कळतंय ग मला, रडू नको प्लीज, असे म्हणून लगेच मृण्मयी आता गुंजाला मिठी मारत असते. त्यानंतर इथे आता माया खूप आरडाओरडा करायला सुरुवात केलेली असते. माया म्हणत असते, सासूबाई, चला पटकन लवकर, वेळ होतोय, चला पटकन, मला लेट होतोय. तर तिथे नोकर काम करत असतो, तर माया लगेच नोकरावरती ओरडते, वेळेचं काही भान आहे की नाही तुम्हाला? तेवढ्यात लगेच सर्वेश आणि आई येतात. तर माया बोलते, चला सासूबाई. तेव्हा लगेच सर्वेशची आई म्हणते, माया, आधी आरडाओरडा करायचा आणि मग नंतर शांततेत विचारायचं का? तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो, अगं आई, मायाने जग डोक्यावर घ्यायचं नाही असं कधी होऊ शकत नाही. तिने ते कामच घेतलंय ना जग डोक्यावर घेण्याचं. तेव्हा लगेच सर्वेशची आई म्हणते, माया, मी निघते, परंतु जाताना एक गोष्ट सांगते तुला. आता मृण्मयी या घरात नाहीये, सर्वेश एकटा पडेल आणि तुझंही मृण्मयीवरती खूप प्रेम होतं ग. त्यामुळे तुम्हीच दोघं आता एकमेकांना समजून घ्या, चांगले वागा, भांडण तंडण करू नका. तर लगेच माया म्हणते, त्यात काय नवीन सांगण्यासारखं आहे, मुली लग्न करून जातातच ना. तेव्हा लगेच सर्वेशची आई म्हणते, अगं, मी फक्त सांगते, आता तुम्ही दोघंच एकमेकांना आहात, फक्त एकमेकांना समजून घ्या. तेव्हा माया म्हणते, हो हो, चला पटकन, कळलं मला तुम्हाला काय सांगायचं आहे. मला तिथे हॉलिडे पॅकेज घ्यायचे, उशीर होईल. तेव्हा लगेच सर्वेश बोलतो, काय माया, आत्ताच काल आपल्या मुलीचं लग्न झालंय आणि तू हॉलिडे पॅकेज घेते, कुठे जायचंय आता आपल्याला? तेव्हा माया बोलते, आपण नाही जाणार, कबीर आणि मृण्मयी जाणार आहेत. लगेच सर्वेश म्हणतो, हो का? पण एकदा कबीर बरोबर बोलून घे, त्याला विचारून घे, त्याला आवडेल की नाही आवडेल. वा, माया बोलते, तो कोण मोठा साहेब लागून गेलाय, मी माझ्या मृण्मयीसाठी करते. मग लगेच सर्वेशची आई म्हणते, अगं माया, मृण्मयीची आवड आता एकटीची नाही राहिली, तिची आणि कबीरची आवड असेल आता. तेव्हा माया म्हणते, नाही, मी जिथे सांगेन तिथेच त्यांनी हनीमूनला जायचं आहे. मग आजी लगेच म्हणते, अगं माया, सासरी गेलेल्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये, ती पाण्यात पडली आहे ना, मग ती पोहायला शिकेल ना. तेव्हा सर्वेश म्हणतो, आई, शिकव, हिला 4 गोष्टी शिकव. तेव्हा माया म्हणते, बंद करा तुमचे मिडल क्लास सल्ले देण्याची आणि चला आता पटकन गाडीत जाऊन बसा, उशीर होतोय आपल्याला. तेव्हा लगेच सर्वेशची आई सर्वेशला म्हणते, ठीक आहे रे बाबा, जाते मी, सांभाळ रे, तुझ्या मुलीचा संसार वाचवणं तुझ्याच हातात आहे. मला काही वाटत नाही मायाचं आंधळं प्रेम मृण्मयीचा आणि कबीरचा संसार नीट होऊ देईल म्हणून. त्यानंतर इथे आता उमेर आणि कबीर चहाच्या टपरीवरती चहा घेत बसलेले असतात. तेव्हा उमेर म्हणत असतो, सॉरी या, मला कळतंय तुझ्या मनात काय चालू आहे, पण ठीक आहे ना, इथून पुढे तू म्हणशील तसंच मी करेल. तेवढ्यात सरांची गाडी तिथे येते. तर लगेच कबीर म्हणतो, सर तुम्ही इथे? तेव्हा सर म्हणतात, हो, अशी बातमी ना वेगासारखी चहाच्या टपरीवरती पोचली पाहिजे ना, म्हणूनच मी इथे आलोय, कळली की नाही तुम्हाला बातमी? तेव्हा कबीर म्हणतो, हो सर, आत्ताच वाचली आम्ही बातमी. तेवढ्यात लगेच सरांचा फोन वाजत असतो. तर कबीर म्हणतो, कुणाचा फोन आहे? तर लगेच सर म्हणतात, सरंजेनचा फोन येतोय, तिथे डोंगरवाडीत सत्यजितला
सापळा रचून पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्यातून त्याची सुटका केली आणि आता त्याने एका पोलीस अधिकाऱ्याला वेठीस धरलं आहे. त्यामुळे सारखा कोळपकरांचाही फोन येतोय की कोणीतरी मध्यस्थी करण्यासाठी त्यांना एक माणूस हवाय म्हणून. आणि त्यांना माहिती आहे, मागच्या वेळेस आपण डोंगरवाडीला जाऊन आर्टिकल लिहिलं होतं ना, त्यामुळे त्यांना असं वाटतंय की आपण यावेळेसही त्यांची मदत केली पाहिजे. तेव्हा लगेच परत फोन वाजतो. मग लगेच कबीर म्हणतो, हो सर तुम्ही फोन तर घ्या ना. तेव्हा लगेच सर म्हणतात, नाही नको, आता सध्या इथे उमेरवरतीही खूप कामाचा लोड आहे आणि आता तुझंही आत्ताच लग्न झालंय ना, त्यामुळे आपल्याला जायचं नाही आहे. तेव्हा कबीर म्हणतो, नाही सर मी जायला तयार आहे, प्लीज तुम्ही सांगा ना त्यांना, तुम्ही माझं नाव कव्हर करा, मी जायला तयार आहे. तेव्हा लगेच सर म्हणतात, कबीर ही नुसती ड्युटी नाही आहे, जीवावरती जोखीम आहे, अशा ठिकाणी मी माझा माणूस नाही पाठवू शकत. तेव्हा कबीर म्हणतो, हे बघा सर, कामासाठी कशाचीही पर्वा नाही आहे. याआधीही मी सत्यजितला भेटलोय आणि तो नक्की माझं ऐकेल, मी त्याला ओळखतोय. तेव्हा सर म्हणतात, तुझं बरोबर आहे, याआधी तू एकटा होता, परंतु आता मृण्मयीबरोबर बोलून घे. तेव्हा लगेच कबीर म्हणतो, नाही, कामासाठी मी एकटा होतो आणि एकटाच आहे. तेव्हा सर म्हणतात, ठीक आहे कबीर, मग मी कोळपकरांबरोबर फोनवर बोलून घेतो. मग लगेच सर तिथून निघून जातात. तेव्हा उमेर म्हणतो, काय करतोयस कबीर तू? तेव्हा कबीर म्हणतो, हीच संधी आहे मला गुंजाला डोंगरवाडीला सोडण्याची. यामुळे गुंजाचाही तेढा सुटेल आणि मृण्मयीलाही न्याय मिळेल. त्यामुळे गुंजाला डोंगरवाडीला सोडण्याची संधीही मी सोडणार नाही. मला डोंगरवाडीला जावंच लागेल, असे आता कबीरने उमेरला सांगितलेले असते. त्यानंतर इथे घरी मधू मिरच्या निवडत असते आणि खलबत्त्यात कुटत असते. तेव्हा लगेच वहिनी म्हणतात, अगं बाई टेबलावरती नको कुटू, टेबल तुटून जाईल. तेवढ्यात मृण्मयी तिथे येते आणि म्हणते, अगं आत्तू हे काय करतेस तू मिरच्यांचं? तेव्हा लगेच मधू म्हणते, अगं बाई मिरची कुटण्याचं काम चालू आहे, तुझ्या झाल्या का डोंगरवाडीच्या गप्पा? तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, तुम्ही दोघी इथे काम करताय आणि आम्ही आतमध्ये गप्पा मारतो ना, मला कसं तरी वाटते. चल बघा आत्तू, मी पण तुला मदत करू लागते. तेव्हा लगेच मधू म्हणते, नाही नको ग. तर बहिणी म्हणतात, अगं नवी नवरी आहे तू, 4 दिवस घे लाड करून. लगेच मृण्मयी ते मिरच्याचं हातात घेते. तेवढ्यात गुंजा येते आणि म्हणते, नाही या मृण्मयी ताई आणि आई, तुम्ही दोघींनीही काम करायचं नाही, नाहीतर मी कशाला इथे थांबू, मीच करते. तेव्हा मधू म्हणते, बघितलंस वहिनी, दोघीही मला काम करू देत नाहीये, आता आपण काय करायचं? तेव्हा लगेच वहिनी म्हणतात, अगं सुना असतात तरी कशासाठी? ते ऐकून आता गुंजा लगेच मनाशी विचार करत असते. तेवढ्यात मधू म्हणत असते, अगं मृण्मयी, हळूहळू शिकशील तू घरातील सर्व कामे. आता तुमचं नवीनच लग्न झालंय ना, मग कबीर बरोबर 4 दिवस बाहेर कुठेतरी फिरून ये ना तू. तेव्हा लगेच दरवाजात सर्वेश आणि माया आलेली असते. तर लगेच माया म्हणते, जातील ओ मधुश्रीताई, जातील, जाणारच आहे ते फिरायला. तर लगेच मृण्मयी सर्वेश आणि मायाला मिठी मारते. तेव्हा लगेच माया म्हणते, तुमची जरी इच्छा नसली ना, तरी आम्ही त्यांना फिरायला पाठवणार आहोत. तेव्हा मृण्मयी म्हणते, अगं मम्मा असं काय बोलतेस, इथे सर्वजण माझी खूप काळजी करतात आणि खास करून गुंजा तर माझी खूपच काळजी घेते. तेव्हा सर्वेश म्हणतो, हो का, आता काय केलंय गुंजाने नवीन? तेव्हा लगेच माया म्हणते, जोकरच आहे ही गुंजा. आणि मृण्मयी तुला एक सांगते, अशा लोकांजवळ जास्त जात जाऊ नको बरं का, या लोकांनी ना तिला डोक्यावर घेऊन बसवलंय, त्यामुळे तू जरा या मुलीपासून लांबच राहा. तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो, हो का, झालं ना, मग बरं चला, आपण एका विशिष्ट कामासाठी इथे आलोय ना, ते सांगा चला पटकन. मग लगेच सर्वेश म्हणतो, कबीर आणि मृण्मयीसाठी आम्ही हनीमून पॅकेज बुक केलं आहे. तुमच्याबरोबर चर्चा करून घेऊ आणि मग कुठे जायचं ते फायनल करू. तेव्हा लगेच मधू म्हणते, अरे वा वहिनी, कमालच केली, आम्ही इथे बोलत होतो आणि तेच तुम्ही इथे तयारी सुरू पण केली. तेव्हा माया म्हणते, मधुश्रीताई, बोलायला पैसे लागत नाही ना, तयारी करायला पैसे लागतात ना. तेव्हा लगेच वहिनी म्हणतात, अगो बाई, हो का, काय तयारी केली मग तुम्ही, चंद्रावर पाठवणार आहात की मंगळावर? तेव्हा लगेच माया म्हणते, विजयाताई, तुमच्यासाठी हनीमून पॅकेज तर खूपच मस्त आहे, एकदम चंद्रावर व मंगळावर जाण्यासारखं. मी स्वित्झर्लंडला पाठवणार आहे माझ्या मृण्मयीला.
तेव्हा आता इथे सर्वेश मृण्मयीला काही चित्र दाखवत असतो आणि म्हणत असतो, हे बघ मृण्मयी, हे पॅरिस आहे. तिकडं निसर्ग सौंदर्य खूप छान असतं बरं का, कलाकृती सर्व काही. तेव्हा माया म्हणते, कमॉन सर्वेश, मी ठरवलंय ना आता स्वित्झर्लंडला जाणार आहे म्हणून. तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो, अगं हो, स्वित्झर्लंडला काय नुसती थंडीच असते, परंतु इथे पॅरिसला खूपच मस्त आहे बघण्यासाठी. तर मृण्मयी म्हणते, हो ना, तिकडेच ती मूर्ती बनवली होती ना, सर्वात मोठी मूर्ती. तेव्हा सर्वेश म्हणतो, हो मृण्मयी. मग वहिनी म्हणतात, मी एक बोलू का, ते जातील तेव्हा जातील, परंतु तिथे राहण्याचा खाण्यापिण्याचा साधारण किती खर्च येत असेल हो. तर माया लगेच हसायला लागते आणि म्हणते, विजयाताई, पॅकेजेस म्हणतात त्याला, 10 लाखाचं पॅकेज असतं ते. तेव्हा लगेच वहिनी म्हणते, अरे बापरे, एवढं आम्हाला नाही परवडणार बाई, एवढ्या लांब कधी फिरायला जाणं. तर माया म्हणते, तुम्हाला जायचंय का, हो का, मग तुम्ही दोघेही जोडी जोडीनं जा, मग मी करेन तुमचा खर्च. तर आता लगेच मायाने असे मधुला आणि विजयाला बोलताच कबीर दरवाजात आलेला असतो. तर कबीर म्हणतो, कुठे पाठवताय माया मामी, कुणाला. तर लगेच माया म्हणते, तुला आणि मृण्मयीला हनीमूनला पाठवतोय आम्ही स्वित्झर्लंडला, आधी तू जाऊन ये. तेव्हा मृण्मयी लगेच तिच्या मम्माला बोलते, अगं मम्मा, तू आत्ताच आलाय ना बाहेरून, मग लगेच नको ना त्याला वेठीस धरू. तेवढ्यात लगेच कबीर म्हणतो, नाही जाऊ शकत मी. आता मात्र माया खूपच भडकलेली असते. तर गुंजा ही कबीरकडेच बघत असते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की मायाने कबीर आणि मृण्मयीसाठी हनीमून पॅकेज आणलेले असतात. मात्र कबीर जाण्यास नकार देत असतो. तर लगेच माया म्हणते, बघितलंस मृण्मयी, तुझ्या लग्नाला अजून 4 दिवस पण झाले नाही, तर कबीर तुझ्याबरोबर कसा वागतोय आणि तूही खुश दिसत नाही, काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे तुमच्यात. तेव्हा आता मृण्मयी म्हणते, मी कबीर बरोबर बोलून बघते. तर ती कबीरला म्हणते, अरे कबीर, असं का वागतोयस तू, मम्मा म्हणते तर चल ना, जाऊ ना. तेव्हा कबीर म्हणतो, नाही, मी नाही येऊ शकत, मला निघायचंय. तेव्हा आता मृण्मयी त्याला विचारते, कबीर, कुठे निघालायस तू. तेव्हा कबीर म्हणतो, मी डोंगरवाडीला चाललेलो आहे. आता मात्र हे शब्द ऐकताच गुंजालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता कबीर गुंजाला घेऊन डोंगरवाडीला निघणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल